टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे। अनेक शाळा पटसंख्या अभावी बंद देखील करण्यात आल्या आहे, पण मात्र कुडाळ तालुक्यातील गोडगे ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला की याच गावामध्ये जिल्हा परिषदच्या 3 शाळा आहेत आणि त्या तिन्ही जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत तिथली मुलांची पटसंख्या पाहता ती फार कमी आहे आणि ती मुलांची पटसंख्या वाढावी यासाठी इथल्या ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे। तो निर्णय असा की या शाळेंमध्ये जी मुलं पाठवतील त्यांची जी घरपट्टी असेल, तिथल्या पालकांची जी घरपट्टी असेल, घराची घरपट्टी असेल ती माफ करण्याचा निर्णय इथल्या ग्रामपंचायतीने असा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच आणि एकमेव अशी ग्रामपंचायती असेल की घरपट्टी माफ करण्याचा जो निर्णय घेतला आहे। त्यामुळे ह्या काळामध्ये बघावं लागेल की किती मुलं या शाळेमध्ये अशा जिल्हा परिषद शाळेमध्ये येतात आणि कशा प्रकारे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढते हे पाहावं लागणार आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हा निर्णय नेमका आम्ही आमच्या ज्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जी काही मुलं आमची शिकत आहेत या मुलांसाठी घेतलेला आहे। या गावात ज्यावेळी आम्ही काम करतो त्यावेळी आमच्या असं निदर्शनात आलं की आपल्या जिल्हा परिषद शाळेतील जी मुलं आहेत ती आपल्या गावाबाहेरील शाळांमध्ये प्रवेश करतात आणि यामुळे आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळांचं जी पटसंख्या आहे ती काहीतरी कमी होत आहे। हेच लक्षात घेता यासाठी जी पटसंख्या आहे ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल तर यासाठी आम्ही ग्रामपंचायत, आमची पूर्ण बॉडी, ग्रामसेवक भाऊ या सर्वांमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की जी गावाबाहेरील शाळेत जी मुलं दाखल केली आहेत ती परत येण्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांची जी घरपट्टी आहे ती माफ केली आहे, जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळांची जी ही पटसंख्या वाढवण्यात येईल। आपण जर बघितलं असं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमधील जिल्हा परिषद शाळांमधील ही पटसंख्या काही खूपरित्या कमी होत आहे। हे असं न होता आपल्या गावातील ज्या शाळा आहेत या योग्य रीतीने चालू राहाव्यात, जेणेकरून आपल्या गावातील जे गरीब लोक आहेत यांच्या खिशालाही परवडणाऱ्या या शाळा नव्हत्या, जेणेकरून बाहेर शाळा जर दाखल केल्या आपल्या विद्यार्थी तर या गरीब लोकांना तो खर्च काही परवडण्यासारखा नव्हता आणि हे असं जर चालू राहिलं तर एक ना एक दिवस आपल्या जिल्हा परिषद मधील शाळा जे आहेत ते बंद पडतील। या बंद शाळा न पडण्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत। त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये जे पदवीधर शिक्षक नव्हते हे पदवीधर शिक्षकसुद्धा आपल्या शाळांमध्ये लाभलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आणखी एका शिक्षकासाठी आम्ही त्याचप्रमाणे आपले माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्सजी मान्यकर साहेब हे सुद्धा यासाठी प्रयत्न करत आहेत आणि लवकरच आम्ही एका शिक्षकाची नेमणूक कशी काही करण्यात येईल यासाठी आमचे सर्वांचेच प्रयत्न चालू आहेत। तर मी सर्व ग्रामस्थांना याद्वारे सांगू इच्छिते की आपली जी काही मुले आहेत ती बाहेर प्रवेश न करता आपण आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्येच त्यांचे प्रवेश दाखल करून घ्यावेत आणि आपल्या शाळा या योग्य रीतीने चालू व्हाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि सहकार्य करावे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।